पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन सोहळा पार पडला। सकाळपासूनच वाहतुकीला सुरुवात झाली आहे। नेमका हा अटल सेतू कसा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी हा सेतू खुला करण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच वाहतुकीला सुरुवात झाली आहे। नेमका हा अटल सेतू कसा आहे, कशा पद्धतीच्या सोयी सुविधा यावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत, यासोबतच समुद्रातून जात असताना कोणत्या प्रकारची खबरदारी, कोणतं तंत्रज्ञान या ब्रिजसाठी वापरण्यात आलेलं आहे, या सर्व बाबी आज मी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी हे दाखवणार आहे। एक विशेष सफारीच्या निमित्तानं आज आपण नेमक्या ह्या सगळ्या तांत्रिक बाजू यासोबतच प्रवासासाठी सुरक्षेसाठी नागरिकांच्या काय व्यवस्था केली हे देखील आजच्या या ट्रॅव्हल लॉगच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत। 21.8 किलोमीटरच्या या पुलावरून जर आपण जाताना पाहिलं तर साधारणपणे 21.8 मधील 16 किलोमीटर जे आहे ते सेतूचा मार्ग आहे, तर 5 किलोमीटर हा रस्ते मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। एमटीएचएलच्या माध्यमातून हा ब्रिज बनवण्यात आला आणि जवळपास 16,000 कोटी रुपये खर्च या ब्रिजसाठी करण्यात आलेला आहे। या ब्रिजसाठी शिवडी, शिवाजीनगर आणि जासई येथे इंटरचेंज करण्यात आलेले आहेत। 90 मीटर ते 180 मीटर लांबीचे 7 ओएसडी म्हणजेच ऑर्थो ट्रॅफिक स्टील डे स्पेन आहेत, ते भारतात प्रथमच पुलावर वापर करण्यात आलेला आहे। या पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आलाय, तर 375 रुपये दर हा रिटर्न प्रवासासाठी निश्चित करण्यात आलेला आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे साधारणपणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबई गोवा हायवेशी वेगवान दळणवळण आता शक्य होणार आहे। या पुलाच्या निमित्तानं जर आपण आणखी महत्त्वाच्या काही बाबी जर पाहिल्या तर सुरक्षेच्या बाबतीत नेमक्या काय उपाययोजना केल्यात, तर त्यामध्ये अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत। एकूण 130 सीसीटीव्ही कॅमेरे या संपूर्ण ब्रिजवर आहेत, तर 190 आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडर ब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेरे देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, नवी मुंबई म्हटलं की फ्लेमिंगोचं शहर अशी देखील त्याची एक ओळख आहे, त्यामुळे जगभरातून फ्लेमिंगो या ठिकाणी येत असतात काही कालावधीपुरते, तर त्यांना या ब्रिजचा कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी देखील एक सिस्टीम या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। त्यामुळे या ब्रिजवरून जाणाऱ्या वाहनांचा जो आवाज आहे तो बाहेर जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारे प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रास होणार नाही याची देखील या ठिकाणी काळजी घेण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय। या ब्रिजवर विशिष्ट अंतरावर स्पीडोमीटर्स लावण्यात आलेत आणि वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा सदर वाहन पाळतंय का हे देखील पाहण्याची एक व्यवस्था करण्यात आलेली आहे। पुलावर काही ठिकाणी 100 किलोमीटर प्रति तास तर काही ठिकाणी 80 आणि 60 किलोमीटर प्रति तास अशी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। या पुलावरून प्रवास करताना आपल्याला टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाहीये। ओपन रोड टोलिंग देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रस्त्याचं बांधकाम उत्कृष्ट दर्जाचं आहे, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना अतिशय उत्तम आहेत। तर फ्लेमिंगो जवळून जात असलेल्या पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे फ्लेमिंगो आणि इतर कांदळवनातील वन्यजीवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी देखील खबरदारी या ब्रिजच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। देशभरातला हा सर्वात मोठा ब्रिज समुद्रमार्गे जाणारा आहे अशी देखील या ब्रिजची ओळख आहे। त्यामुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्राला या ब्रिजच्या उद्घाटनासाठी एक लक्ष या ब्रिजकडे लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन जे आहे ते पार पडलं आणि त्यासाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी हा ब्रिज जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे। या ब्रिजच्या बाबतीत काही नियमावली देखील देण्यात आलेली आहे की कुणाकुणासाठी हा ब्रिज उपलब्ध असेल। हे जर आपण पाहायला गेलो तर साधारणपणे छोट्या वाहनांना हा ब्रिज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणाहून बैलगाड्या असतील किंवा रिक्षा असतील यांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। अशा वाहनांना या ब्रिजवरून प्रवास करता येणार नाहीये। वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली होती, त्यामध्ये दुचाकी वाहनं, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, मोपेड, 3 चाकी टेम्पो, कमी वेगानं चालणारी वाहनं, बैलगाडी अथवा घोडागाडी, मुंबईकडून जाणारी मल्टी एक्सल जड वाहनं, ट्रक आणि बसला जाण्यास परवानगी नसेल। मग परवानगी नेमकी कुणाला असणार आहे, तर याच्यामध्ये कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस,
2XL बस, लहान ट्रक यांना मात्र यावरून जाता येणार आहे। वेग मर्यादेच्या बाबतीत काय नेमका निर्णय घेतलाय तर अटल सेतू महामार्गाची रचना ताशी 100 किलोमीटर वेग मर्यादेनुसार करण्यात आली आहे। पूर्वी या महामार्गावरून ताशी 80 किलोमीटर वेग मर्यादा ठेवण्याचा निर्णय MMRDA ने घेतला होता, मात्र ती आता वाढवण्यात आलेली आहे आणि 100 किलोमीटर अशी वेग मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची माहिती डॉक्टर संजय मुखर्जी जे महानगर आयुक्त आहेत त्यांना दिलेली आहे आणि एक प्रकारे अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हा ब्रिज तयार करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रामुख्याने उद्घाटन सोहळ्याच्या वेळी जपानच्या पंतप्रधानांचा देखील उल्लेख केला, त्यांची देखील या ब्रिजसाठी खूप मदत झाली असं देखील त्यांना म्हटलं आणि एकंदरीतच एक अतिशय नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला हा ब्रिज आहे। आपण पाहतोय प्रवासी वाहतूक आता सुरू झाली आहे, अनेक नागरिक जे आहेत प्रवासी आहेत ते या महामार्गावरून जाताना आनंद घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबईला जायचं असेल नवीन मुंबईवरून तर अटल सेतू मुळे आता हा प्रवास जो आहे तो 2 तासांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यामुळेच एक मोठा दिलासा नवी मुंबईतून मुंबईला येणाऱ्यांना यासोबतच दक्षिण महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या मंडळींना झाल्याचं पाहायला मिळत आहे। हा ब्रिज जो आहे तो पुढे अटल सेतू संपल्यानंतर साधारणपणे नवी मुंबईला जोडलेला आहे। अनेक नागरिक जे आहेत ते वाशी मार्गे मुंबईला येत होते, मात्र आता त्यांना दक्षिण मुंबईतून जर पुण्याला जायचं असेल तर ते या पर्यायी महामार्गाचा मार्ग अवलंबू शकतात। या अटल सेतूवरून प्रवास केल्यानंतर थेट त्यांना उरण मार्गे पनवेलला जाता येईल आणि पनवेल मार्गे थेट त्यांना एक्सप्रेस वेला जोडता येणार आहे। त्यामुळे प्रवाशांसाठी खास करून मुंबईला दक्षिण मुंबईत कामासाठी येणाऱ्या मंडळींना एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 21.8 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता आपण नवी मुंबईमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। जवळपास समुद्रवारील लांबी जर आपण पाहिली तर 16.50 किलोमीटरची आहे, तर जमिनीवरील भाग हा 5.5 किलोमीटरचा आहे आणि आता या नवी मुंबईमध्ये उरण परिसरामध्ये आता हा टोल आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी अटल ब्रिज संपतोय, अशा पद्धतीचा हा अटल ब्रिजचा प्रवास आहे आणि यासाठी कारचा जर आपण टोलचा दर पाहिला तर 250 रुपये एक वेळचा प्रवास आहे, तर परतीचा प्रवास जर पाहायला गेला तर 375 रुपयांचा असणार आहे। मिनी बससाठी 400 रुपये तर परतीचा प्रवास 600 रुपये करण्यात आलेला आहे। एक्सेल ट्रक जर असेल तर 830 रुपये दर ठेवण्यात आलेला आहे। यासोबतच 3 चाकी जर वाहन असेल तर 905 रुपये ठेवण्यात आलेला आहे। मल्टी एक्सेल वाहने असतील तर 1580 रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे। एकंदरीतच एक सुखकर प्रवास नवी मुंबई आणि मुंबईकरांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या प्रवासाच्या माध्यमातून नागरिकांना अगदी 1 तासाचा जो प्रवास आहे, जवळपास 2 तासांचा जो प्रवास आहे तो अगदी 20 मिनिटांमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। अनेक नागरिक सध्या या ब्रिजवरून जाण्याचा आनंद घेत आहेत आणि मुंबईतून नवी मुंबईत अगदी कमी वेळामध्ये येण्याचा प्रयत्न या निमित्तानं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ब्रिजकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल ब्रिजच्या बाबतीत अनेक महत्त्वाच्या बाबी तर नमूद केल्या, शिवाय अशा नवी मुंबईचं जे आर्थिक अर्थव्यवस्था आहे ती सुधारण्यास कशा पद्धतीने आणखीन मदत होऊ शकते याचा उल्लेख देखील त्यांना केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर या ठिकाणी असणाऱ्या JNPT जे बंदर आहे या ठिकाणी देशभरातून जो माल परदेशामध्ये पाठवला जातो किंवा परदेशातून जो माल येतो तो या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणाहून संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाठवण्यात येतो। त्यामुळे आता ज्या पद्धतीनं ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणखीन भर व्हायला हा ब्रिज अतिशय महत्त्वपूर्ण काम करणार आहे। वाहतूक व्यवस्था सुलभ होणार आहे आणि एकंदरीतच मुंबईकरांना एक सुखाचा आनंदाचा प्रवास करता येणार आहे।
21.8 किलोमीटरचा प्रवास आपण आता पूर्ण केलेला आहे आणि हा एंड पॉइंटला आपण आता पोहोचलेलो आहोत. खरं तर हा अतिशय एक महत्त्वाचा प्रवास या निमित्तानं एबीपी माझानं आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे. 2 तासांचा प्रवास अगदी 20 मिनिटांवर हा येऊन पोहोचलाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आता हा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय अनेक सकाळपासूनच गाड्यांची वर्दळ या ब्रिजवरून होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक व्यवस्था या ठिकाणाहून सुरू झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं आणखीन वाहतूक जी आहे ते मोठ्या प्रमाणात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई यासोबत पुण्याला जाणाऱ्या नागरिकांना एक महत्त्वाचा ब्रिज निर्माण झाल्यामुळे आता एक मोठा दिलासा मिळाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.